हर्षवर्धन सपकाळ यांना सुनेत्रा पवारांनी तिसऱ्यांदा फोन केलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी सपकाळांना तिसऱ्यांदा फोन केलाय। पहिला फोन 5 तारखेला, दुसरा फोन काल रात्री अर्थात 8 तारखेला, तर तिसरा फोन अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी करण्यात आलेला आहे असं देखील समजतंय। स्वतः सुनेत्रा पवारांनी 3 वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केल्याचं समजतंय। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत आहेत। मनश्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सुनेत्रा पवारांनी स्वतः 3 वेळा फोन केलाय असं समजतंय। आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष आहे। काही वेळापूर्वीच विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर येत सांगितलं की आम्ही 3 नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे माघारीबाबतचा, मात्र अधिकृत अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेला नाहीये। फोनाफोनी सतत सुरू आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये। खरं तर धनंजय मुंडे यांचा सुद्धा फोन येऊन गेला की मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्षांशी, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी बोलायचं आहे, त्याच्यामुळे कदाचित मुख्यमंत्री सुद्धा येणाऱ्या काही वेळामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याशी संवाद साधू शकतात। सुनेत्रा पवारांनी सुद्धा एकदा नाही तर तब्बल 3दा फोन केला आहे। अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता, आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुनेत्रा पवार या स्वतःच्या उमेदवारी करता म्हणून हर्षवर्धन सपकाळांना फोन करतायत। यामध्ये लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही आहे की राष्ट्रवादीकडून स्वतः उपमुख्यमंत्री आणि स्वतः उमेदवार असणाऱ्या सुनेत्रा पवार या फोन करत आहेत, मात्र राष्ट्रवादीकडून त्यांच्याच पक्षाकडून कोणतेही वरिष्ठ नेते हे फोन करताना दिसत नाहीये किंवा काँग्रेसशी संपर्क साधताना दिसत नाहीये। अर्थात काही आमदारांचं एक शिष्टमंडळ काही वेळानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयात येणार आहेत, मात्र कदाचित त्यापूर्वीच काँग्रेस आपला निर्णय जाहीर करू शकतं। मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये सुद्धा असमन्वय असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। एकीकडे विजय वडेट्टीवार हे निर्णय जाहीर करून मोकळे होत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयात मात्र अजूनही खलबतं सुरू आहेत। अजूनही मल्लिकार्जुन खरगे यांचं मत विचारलं जात आहे, आणि अर्थातच काँग्रेसची जी एकंदरीत निर्णयाची संस्कृती आहे की हायकमांडचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही निर्णय हा अधिकृतरित्या जाहीर केला जात नाही। त्याच्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर करायला घाई केली का अशा अर्थाच्या प्रतिक्रिया सुद्धा आता काँग्रेसमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे। निश्चितच धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी।